त्यासाठी आल्यानंतर मी थोड्या वेळ इथं पाऊस होता म्हणून मी थांबलेलो, परंतु आल्यानंतर बघितलं काही ठिकाणी प्रायव्हेट गाड्या म्हणजे बाहेरून ज्या गाड्या आलेल्या प्रायव्हेट गाड्या होत्या आणि त्या गाड्यामध्ये मी चौकशी केली, अधिकाऱ्यांना विचारलं या गाड्या कशाच्या आहेत, कचरा तर नाही याच्यामध्ये, पूर्ण पॅक आहे. तर त्यांना बोलायला उत्तर द्यायला काही हे नाही. मग मी स्वतः जाऊन पाहणी केली तर बघितलं त्याच्यामध्ये सर्व रिजेक्ट माल होता बाहेरच्या कंपन्यांचा. भाजीपाला, टमाटे होते, कांदे होते, असे काही वस्तू त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ होते. आणि नंतर मी सर्व चौकशी केली असताना हे सर्व चौकशी केल्यावर हे माहिती पडलं की हेच माल नंतर हे लोक असे ओपनमध्ये टाकून जातात. आणि आपण बघू शकता त्या साईडला काही ठिकाणी जे वेचणारे असतात, जे गोरगरीब, ते हेच माल घेऊन नंतर मार्केटमध्ये याचे ओटे लावून स्वस्तमध्ये विकले जातात. आता गरिबांना ते स्वस्त दिसल्यानंतर ते पहिले घेतात, 10 रुपये ओटा, 20 रुपये वाटा. या पद्धतीने हे लोक यांच्या 1000-2000 गाडीमागे जी कमिशन असतो त्याच्यामागे हे गरिबांची एकदम जीवाशी खेळतात. आपले आदरणीय तुकाराम मुंडे साहेब यांनी एवढा मोठा आरोग्यासाठी आवाज उठवला आहे, पण याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. हा माल मी चौकशी केली असताना ते बोलतं की 1-1.5 महिना झालं मी ड्रायव्हरला विचारलं तर बोलतं 1-1.5 महिना झालं गाडी खाली होते. पण कोणाच्या मेहरबानीने खाली होते, कोणाच्या अंडरमध्ये खाली होते ही अजून मला माहिती भेटली नाही. शहराबाहेरचा माल आहे हो. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ इथं थांबल्यानंतर परत दुसरी गाडी आली. आता दुसरी गाडी पण अडवली, तुम्ही बघू शकता ती गाडी अजून मी थांबून ठेवलेली आहे, ही गाडी जाऊ दिली नाही. भिवंडी महापालिकेचा कचरा नाही आहे हा, बाहेर जो रिजेक्ट माल असतो कंपन्यामधला तो माल आहे हा.